आता आज जी भाजी बनवतोय ना ती पाहिलं तर लहान मुलंच काय पण मोठे माणसंसुद्धा नाकडोळे मोडतात. पण आता ही भाजी अशा पद्धतीने बनवायची का 1% अजिबातही कडू लागत नाही. आता ती कशी बनवायची ती पाहू. आता सगळ्यात आधी हे मिठाच्या पाण्यामध्ये मी हे 5 ते 6 कारले असे धुवून घेतलेले आणि त्याचे गोल गोल असे काप केलेले. मागचे पुढचे देठं काढले आणि त्याचे गोल गोल असे काप केलेले. आता कडू का होत नाही ते पण पाहू. आता हे जे काप केलेले आहे ती एका भांड्यामध्ये मी काढून घेते. आता याच्यामुळे निम्म कडू होत नाही आणि याच्यामध्ये अशी एक वस्तू घालायची की त्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही. कशीही बनवा भाजी कडू लागत नाही. आता कडू का होत नाही ते पहिलं म्हणजे लिंबू पिळून त्यामध्ये मीठ टाकायचं. आता मीठ टाकताना थोडंसं जास्तच मीठ टाकलेलं आहे. आता मी ही भाजी बनवली होती, अजिबातही कडू झाली नव्हती आणि मलाही एवढी आवडत नाही, पण मी ही म्हणजे इतकी आवडीने खाल्ली कारण अजिबातही कडू आणि चवीलाही एकदम मस्त अशी एकदम नवीन पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहोत. आता त्यामध्ये चांगलं एक मूठ असं मीठ टाकलं आणि सगळे ह्या फोडींला असं लावून घेतलेलं आहे मीठ आणि लिंबू. आता हे थोड्या वेळ 10-20 मिनटं असंच ठेवायचं आहे. तेवढ्या वेळेमध्ये आपण भाजीला जो मसाला लागतो आहे तो मसाला काढून आता एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी बनवतो आहे. तो मसाला काढून घेऊ. आता 10-1 मिनटं तसंच ठेवते मी. वेळ नसला आता मसाला काढूस तर हे तसंच ठेवलेलं आहे म्हणजे त्याचं जे कडू पाणी आहे ते निघून जातं. आता यामध्ये मी 2 कांदे असे उभे कापलेले, थोडेसे मोठे मोठेच कांदे कापलेले. पाच ते 6 कारल्यासाठी मी 2 मोठे कांदे कापलेले. मोठे नाही, जास्त मोठे नाही आणि जास्त लहानही नाही. आणि एवढासा असं सुकं खोबरं ते घेतलेले मोठा तुकडा. आता हे जे तेल ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये हो कांदा तळून घेतलेला आहे उभा आणि याचे हे तुकडेही ते लगेच टाकून घेतलेले तळण्यासाठी, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही तळल्या जाईल. कांदा जास्त काळाही होऊन दिलेला नाही, फक्त थोडासा असा लाल कांदा होऊन दिला. आता हे तळतंय तेवढ्या वेळेमध्ये मी आता याला 10-1 मिनटं झालेले. तेवढ्या वेळेत ह्या पोळी 10-1 मिनटंही नाही, वेळ नसला तरी पण अजिबात कडू होत नाही. जास्त वेळ ठेवलं मिठामध्ये आणि लिंबामध्ये भिजत तर अजिबातच कडू होत नाही. आता हे जे आहे जेवढ्या बिया निघेल तेवढं पाणी टाकले आणि पाण्याने चांगलं असं धुवून काढलं म्हणजे त्याच्यातलं मीठही निघन आणि लिंबूही निघन, कडूपाना पण निघून जातो. आता कांदा अशा पद्धतीने लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता 1 छोटी वाटी शेंगदाणे टाकलेले, ते तळून घ्यायचे. सगळे एकाच वेळेस तळून घेतलेले. वेळही वाचतो आणि गॅसही वाचला जातो. वेगवेगळं तळण्यापेक्षा एकाच वेळेस तळून घेतलं. आता शेंगदाणे आणि कांदा काढून घेतलेला आहे, म्हणजे जेवढं तळायला टाकलं होतं तेवढंही काढून घेते. आता हे तेल आहे त्याच्यामध्ये आता या फोडी चांगले पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे मी पिळून घेतलेलं आहे. त्या फोडीमध्ये ते पाणी अजिबातही ठेवलं नाही. पाणी असतं तर ते असं पाणी उडाल्या जातं तेल आणि पाणी. आता या फोडीही छान अशा तळून घ्यायच्या आहे. आता मसाला थंड होऊन द्यायचा. आता या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केले की पटकन असं वाटलं जातं. आता याच्यातमध्ये 1 चमचा धणे टाकला. लसूण असा लाल लसूण आहे, मी सोलून घेतला नाही, हातावर चोळला आणि तो या मसाल्यामध्ये टाकला. आता इकडं या फोडी तळत आहे. शिजला गेला पाहिजे एवढं या फोडी तळून घ्यायच्या, जास्त लालही होऊन द्यायच्या नाही. आता याच्यात 1 मूठ कोथिंबीर टाकली आणि हा मसाला आधी मी हे खोबरं वाटून घेतलं, म्हणजे ते वाटलं जातं व्यवस्थित. आणि मग बाकीचे हे जे लसूण, शेंगदाणे, कांदे, धणे, कोथिंबीर टाकलं आणि थोडंसं पाणी घालून हे मसाला वाटून घेतला. आता इकडे हे तळूनही झालेलं आहे. एकदा ह्या पद्धतीने भाजी बनवा.
शिजल्या गेलेल्या आहे, एवढे तळून घेतलेले आहे. आता मसाला वाटलाय, एकदम चविष्ट अशी भाजी झाली. आता ते म्हणजे कडू होत नाही, म्हणजे कांदा घातला असा फोडणीला कापून की अजिबात कडू होत नाही भाजी. आता एक कांदा मी छान असं तेल जेवढं लागतं तेवढं कढईत ठेवलं आणि बाकीचं तेल काढून ठेवलं. तेल आता घेताना मी थोडंच घेतलेलं आहे. आता एक मोठा कांदा कापला अशा पद्धतीने आणि तो थोडासा असा लाल होऊन द्यायचा. त्यामध्ये आधी मसाले टाकून घेतले, हळद टाकली, आता धने टाकलेले म्हणून मी धने पूड टाकलेलं नाही, आणि लाल तिखट टाकले 2 चमचे. आता तिखट अंदाज बघून, आणि 1 चमचा आपला काळा मसाला तो टाकलेला आहे. आता जो वाटण केलेला मसाला आहे तोही टाकायचा आणि छान या मसाल्यांना तेल सुटून दिलेलं आहे. एकदम मस्त असा मसाला दिसतोय बघा. अशा पद्धतीने याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, पाणी टाकून पुन्हा मसाला शिजवून घेतला. जेवढा मसाला शिजून घेऊ तेवढा हा मसाला छान दिसतोय. आता पुन्हा थोडं अशा पद्धतीने पाणी टाकून हा मसाला शिजवून घेते. आता एकीकडं 1 ग्लास पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे. आणि ते पाणी या मसाल्यात टाकलं. आता मसाला उडायला लागलेला आहे, घट्ट मसाला आहे, त्यामुळे आता झाकण ठेवले. झाकण ठेवल्यामुळे एक झालं की मसाला उडायचाही थांबला आणि मसाला इतका छान तेल सुटलं होतं बघा. काढल्या इतका छान हा मसाला दिसत होता. चवीलाही तेवढाच हा छान लागतो. हो, इतका मस्त असा मसाला दिसत होता. या पद्धतीने एकदा भाजी बनवली. आता तळलेल्या ह्या ज्या फोडी आहेत त्या सगळ्या मसाल्यात टाकल्या आणि एकदम मस्त अशी भाजी दिसत होती. जेवढी दिसायला छान दिसती तेवढी खायलाही चवीला एकदम मस्त लागत होती. अजिबातही कडू झालेली नाही. आणि थोड्या वेळ पुन्हा मी शिजून दिली भाजी, तर एकदम मस्त अशी ही भाजी झालेली आहे. आता झाकण ठेवून पुन्हा शिजून घेते. छान अशी भाजी दिसते. पाहताच खाऊ वाटेल अशी ही भाजी झालेली आहे. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. कडू तर अजिबातच होत नाही. फक्त या पद्धतीने बनवून बघा, अजिबात कडू होत नाही.